तुमका वाटतं बरा मग ह्याच्यात जाणारो कोण वाढदिवसात जो हजर नाही तोच जाणार आता तुमच्या वाटण्याचा मी परत परत मागान खाल्लंय मी आईस्क्रीम आईस्क्रीम गोवा कसं आहे माहिती आहे आपण जे करताव ना मग तुम्ही सांगितलं हे युट्यूबला टाकू नका बरोबर टाकू नको कारण चांगलं जे आहे ते टाकायलाच पाहिजे वाईट आहे ते टाकू नका तेवढा कट करून टाका पण गोवा एकाच विषयात जर आपण बार बार परत जर त्याला उजळीत राहला ना तर त्याला वेगळ्या विषयात वेगळी कलाटणी मिळता हिला लक्षात ना आता कांडाप मशीन गोवा परत आपण तो विषय काढायचो नसता कांडाप मशीन शाबास हे मगाशी ते सांगत होते ना काय वेस्टर्न म्युझिक मगदीच वाजवा आता वेस्टर्न म्युझिक वाजवा दिन फकेला पॉप दिन फकेला पॉप शाबास या वेस्टर्न म्युझिक पहिला पुढे शनपण नाही तो काय कधी कधी या ना आणि ते मला काय सांगलं तुम्ही रात्रीचा खेळ झाले कायचा मुजी कांडाप काढीत राहायचा या वाजव रे बघूया बोल वाजव पान तंबाखू कात चुना इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 मंडपात नको याका म्हणतात वेस्टर्न म्युझिक आता परत एकदम वाजव पान तंबाखू कात चुना इकडे जाऊन थू 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 मंडपात नको या वेस्टर्न म्युझिक या जाग्यावर जायच्या खय त्यासाठी हो सो वेस्टर्न वालो होयो जेवढा भाजूचा ना तेवढा भाजू बिनसा हात तुका रान मोकळा पेटाईत राहू तू शेलाईत राहू बोला काय माहिती आपण एकमेकावर एवढा प्रेम करायचा शेजाऱ्याचा जवळ भाग हो बाया बुवा त्या दिवशी 70 वर्षाची म्हातारी आणि 72 वर्षाचा म्हातारो एकमेकावर जीवापाड प्रेम केल्याने दोघांनी आणि म्हातारो जाऊची वेळ येईल कोण टाक खडे म्हणजे काय का नाही जाऊ बुवा त्या म्हाताऱ्याची जाऊची वेळ येईल अगदी गुन्हा लय चांगलं म्हणून भुकूक गेलं शेवटची इच्छा बदला नारळाचा पाणी घेऊन गेलंय माऊली बसलेली पाय चिपीत बसलेली जनग्या पाय चिपीत बसला जनग्या म्हणता हो बघा हो कोणी देखते भन्नात वेगवेगळे आवाज काढतात ते दुकान डोळं उघडून तरी बघा पैसे घेऊन सन्माननीय लहू परब यांच्याकडून श्याम तांबे यांच्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे मधला आता डोळे उडीत पाणी तोंडात घालीन आता डोळे उडीत पाणी तोंडात घालीन और 2 तास गेलो पाऊण तास गेलो 1 तासान ते जीव 5 मैत्रिणी लिहिलो 1 तासान 5 मैत्रिणी लिहिलो सकलाईला नकलाईला यसलाईला सुसलाईला आणि चंप्याईला बरोबर माऊली म्हणता हो जायलाकडे बघला नाही ते नाही आता कोणी ते बघा तरी सकलाईला नकलाईला यसलाईला सुसलाईला आणि चंप्याचं नाव घेतल्याबरोबर म्हातारो सावध झालो आणि मनात लागलो म्हातारो म्हणता गोगो कोण गोई देते चंप्याईला की काय गोगो जेव्हा माझी कमार जेव्हा हलावती जेव्हा झोपडा जेव्हा माझी सुधी होती तेव्हा कोणाकडे बघू दिलंच ना उघड्या डोळ्यात आणि आता जेव्हा जाऊचं काय मुलं तेव्हा काय होत काहीच बघू गो त्यांच्याकडे ह्या प्रेमा नाही काय
बरोबर की नाही आय वाजवलास टाळी नाही काय असा जे काय याचा पण वेगळं पण होता असा म्हटल्यानंतर वेस्टर्न म्युझिक सुद्धा होता काय तेव्हा आज बघा आमचा 11 पर्यंत 10 पर्यंत टायमिंग होतो पण आता 12 वाजले नाही काय तरी सुद्धा बंद करूची कोणाची ताकद नाही का ते ह्या का म्हणतात एकी म्हणून तुम्ही म्हणलात मग की हे कोण नाही कोण काय नाही आणि मोदी साहेबांचं मगाशी नाव घेतलं हो मोदी साहेबांनी त्या दिवशी नियम काढले असो काय नियम काढले नाही ज्याका 5 पोरगी आहेत त्याका रेशन फ्री नियम काढले ज्याका 5 पोरगी आहेत त्याका रेशन फ्री ह्या ऐकल्याने एका जणग्यान जनार्दनान ऐकल्याने बायको सांगता गो गो ऐकलं गो म्हणागलेलं नियम काढल्याना सरकारने काय ज्याका 5 पोरगी आहेत त्याका रेशन फ्री बायको तिची म्हणता 5 पोरगी आहेत त्याका रेशन फ्री आपल्या खय 5 पोरगी आहेत आपल्या 4च 2 जिंकली 2 चॅडो आपल्या खय 5 नाही म्हणता लांबच्या म्हणता गावाकडा व्हॉट्सअप वर माका एक सूत जुळलाली त्याच्या माझ्या त्याच्या वांगडा एक झीला माझो एक झीला जर तुझी पसंती असत तर त्याका हाणू काय बायको म्हणाली जर रेशन कार्ड रेशन जर फुकट मिळता असत तर त्याका घेऊन येवा ना जो गेलो घेऊन इलो त्या पोरग्याक आणि हात मारल्यात ऐकलंस गो घेऊन इलोय बाहेर घेऊन ये आपल्या चौघांका सुद्धा बाहेर घेऊन ये पोरग्यांका बघता तर हातात धरल्यानी 2च पोरगी ह्या हातात या आणि ह्या हातात या गो म्हणता गो असा काय गो आपली 4 पोरगी ना 2 खयोत बायको म्हणता काय पेपर तुम्ही वाचतास की काय याची होती तो घेऊन गेलो तुमचा काय होय काय आपला काय नाही माझा सगळा यमाचा खाजा होय सगळा रवला पण बुवा आपण जे चांगलं कर्म करणार तेच आयुष्याच्या शेवटपर्यंत राहणार बुवा नाही काय बुवा बंगलो माझा किती 4 माळ्याचा बंगलो माझा 5 माळ्याचा बंगलो माझा काही एक उपयोग नाही शेवटची आंघोळ आपल्या खड्यातच घालूची कोण म्हणणार नाही वरच्या टेरेसवर वरच्या 5व्या बेडरूम मध्ये नेऊन आंघोळ घाला कोण नाही असं म्हणणार खड्यातच आणि त्या सुद्धा शेवटी आपलं नाव शिल्लक रवलेलं असता मेल्याच्या नंतर नाव सुद्धा काय नाही कोण घे हे चला बॉडी उचला सरणार ठेवा या म्हणणार आणि हे आमचे बुवा काय मुंबईवाले ना बुवा आमचे मुंबईवाले मध्यंतरी असा एकाचा मैत झाला आणि गेले बघू म्हणजे सकाराम ना बघूक गेले तर काय झाला अगोदरच बॉडी घेऊन गेले बुवा उशिरा पोचले कारण मंगल्यान गेलात ना तुम्ही मंगला लेट पोचला शाबास हिला मंगला ट्रेन लेट पोचल्याबरोबर हे त्या माहितात जाऊ शकले नाही आणि काकी ते बसलेली बुवा म्हणतात घे काकी बॉडी खाया काकी म्हणता होती काय वर दांडीवर सुकत घातलेली असा परत बुवा म्हणतात घे ही बॉडी नाही काकांची बॉडी खाया काकांची बॉडी काय भाका काय बाबा माहिती नाही कुठे एक लावलेली आहे काय बुवा म्हणतो रे शिरा पडा दे ती बॉडी नाही घे काकांचा माडा खाया माडा म्हातारी माता नेऊन जाळून सुद्धा झाला तिची झाली हाड आता काय बुवा ही इंग्लिश बरी नाही ऐकला जेवढी भाषा चांगली तेवढी ह्या असा सत्यानाश होता मगाशी तुम्ही म्हटलास काय अर्थातो अनर्थ हो होता काय त्याच्या आता एखादं कोण हे धोत्रात उभं असलो तर आपण काय वाईट आहे का त्याच्यात बरोबर ना धोत्रात बाबूराव उभा कोण पॅन्ट घालून उभा असतो म्हणणार पॅन्टीत बाबूराव उभा काय अर्थ घेऊचो तसो घेऊचा असं कोण कोट घालून उभा असला तर म्हणणार कोटात बाबूराव उभा बुवा काय आहे हो बुवा मराठी भाषा आचार्य अत्रे चालता चालता विनोद करायचे आचार्य अत्रेंका सवय होती खिशात हात घालून भाषण करूची सवय होती एकदा असं समारंभात भाषण आचार्य अत्रे कधी भाषण करतात एवढ्यात खालसून कोणतरी म्हणतात आचार्य अत्रे खिशातला हात काढा आणि बोला आचार्य अत्रे ताबडतोब माईक वर बोलले जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही आहे आचार्य अत्रे जाग्यावरती जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही आहे फक्त खिशात हात घालून त्यांचा बोलला चालू होता काय कोण अर्थ लागेल आता अभंगाचा शेवट असता चोखा म्हणे माझा बघा आता ह्याचा अर्थ काय आपण नाव चोखा मिळायचं नाव आहे त्याच्यात काय आपण अर्थ घ्यायचा कसा आहे